तुम्हाला माहितीये का, गेल्या 2 वर्षामध्ये मराठी सिनेमाने जितके पैसे कमावले तितके त्याच्या 10 वर्ष आधी सुद्धा कमावले नव्हते. पण हे असं अचानक घडलं का? 10 वर्षापूर्वी बेंडूक म्हणवणारी इंडस्ट्री आज हाऊसफुलचे बोर्ड लावते. आज मी तुम्हाला 3 चित्रपट सांगणार आहे, 3 नाही 4, ज्यांनी मराठी सिनेमाचा चेहराच बदलून टाकला. पहिला चित्रपट म्हणजे राजा शिवाजी. रितेश देशमुखचा हा चेहरा, हे स्माईल, पण चित्रपट गंभीर होता. या चित्रपटाने 120 कोटी रुपये कमावले. हा आकडा फक्त यश नव्हे तर इशारा होता. इशारा हिंदी सिनेमाला की मराठी सिनेमाची कथा ही मराठी माणसं स्वतः बघणारच आणि पैसेही खर्च करणार. हो, ही कमाई फक्त महाराष्ट्रातून झाली नाहीये, तर दिल्ली, मुंबई आणि गुजरातमध्ये सुद्धा मराठी प्रेक्षकांनी त्याला प्रेम दिलंय. दुसरा चित्रपट देऊळ बंद 2. प्रवीण सरांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा. एक चित्रपट ज्याचा कोणताही मोठा सेट नव्हता, मोठी स्टारकास्ट नव्हती, फक्त एक कथा आहे आणि राग आणि सत्य आहे. जेव्हा आम्ही लास्ट वेळा बोललो होतो तेव्हा त्याचं कलेक्शन 25 कोटी रुपये होतं, पण आता हे कलेक्शन साधारणतः 40 कोटीच्या वरती झालंय. हे चित्रपटासाठी कदाचित साधारण असेल, पण मराठी सिनेमासाठी ही एक मोठी गोष्ट आहे. तिसरा चित्रपट म्हणजेच क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. या चित्रपटाची कमाई सुद्धा 27 कोटीच्या आसपास झाली आहे. ही कमाई 120 कोटीच्या तुलनेमध्ये कमी आहे, पण लक्षात घ्या, हा चित्रपट लहान शहरामध्ये धुमाकूळ घालतोय. कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, जिथे 2016 साठी सायरॅट बघितला होता, तिथे आज हा चित्रपट पाहिला जातोय. सायरॅटचा विषय मी मुद्दाम काढला नाही, कारण तो 2016 मध्ये आलाय. तो युग वेगळा होता. तेव्हा मराठी सिनेमा घरचा वाटत होता. आता तो घरचा आणि जागतिक सुद्धा वाटतोय. हाच एक बदल आहे. तर मराठी सिनेमाचा कमबॅक म्हणजे नेमकं काय? त्यासाठी हे 4 पाळी पाहावे लागतील. पहिला पाळ म्हणजेच सायरॅटने दाखवून दिलं की मराठी चित्रपट हा गावामध्ये सुद्धा चालतो. दुसरा पाळ म्हणजेच OTT आलंय, नेटफ्लिक्स, अमेझॉनवर मराठी सिनेमा आलेत. प्रेक्षकांना घरी बसून सिनेमा बघायची सवय झाली आहे. तिसरी पाळ म्हणजेच राजा शिवाजी. या चित्रपटाने 120 कोटीचा डोंगर चढवला. आणि चौथी पाळ म्हणजेच देऊळ बंद 2. या चित्रपटाने सिद्ध केलंय की मराठी सिनेमा आता कथेवरती उभा राहू शकतोय, स्टारवरती नाही. आणि ही चौथी पाळ अजूनही सुरू आहे. तुम्ही सुद्धा त्या गोष्टीचे भाग आहात. तुम्ही तिकीटे काढता तेव्हा मराठी सिनेमा हा मेला नव्हता, तर तो झोपला होता आणि आता तो उठलाय, डोळे उघडतोय, आता तो पळतोय. मागे राहायचं असेल तर राहा, पण तो आता थांबणार नाही. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आपल्या मराठी सिनेमा इंडस्ट्रीला पुढे जाण्यासाठी आणखी काय करावे लागेल खाली कमेंट्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांशी शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपली मराठी सिनेमा इंडस्ट्री ही संपूर्ण भारतामध्ये झळकेल. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.